दोन सलामीर जोडी मैदानाच्या मध्ये विजय आणि आडेश ही सलामीर जोडी बॉलिंग ट्रॅक वरती त्या ठिकाणी लास्तीत मलिंगा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही एकाच गावातील संघ पाहायला मिळत आहेत. आमच्या 12व्या प्रतिनिधीमध्ये आमचे लाला आमचे 12वे या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि क्रिकेटवरती अफाट प्रेम राहिला गेला. यावेळीचा प्रतिम इनसाइड आउटचा फटका फंबल झाली त्या ठिकाणी आणि हा चेंडू सरळ आलाय सीमा रेखा पार चौकार. आणि प्रदीप कुठेतरी चुकी करतोय आणि त्याच कारणास्तव मात्र हा चौकार आलाय. प्रदीप काय रे या ठिकाणी मात्र हा चौकार आलाय. फंबल झाली आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 धावेने खातं पण झालंय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं विजय आहे, नो स्ट्राईक एंडला अनेश ही सलामीर जोडी. आणि आमच्या या ठिकाणी पंचांचं मुख्य आगमन झालंय. अनिकेत जंपर सरांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चौथा पंच देखील आमच्यापर्यंत लाभला गेलाय. या ठिकाणी थर्ड अंपायरची भूमिका निभावत असताना यावेळीचं प्रतिम सॉफ्ट हँडने चेंडूला स्लाइस केला. अमृत मात्र त्या चेंडूवरती वेगानं धावून आले होते, पण कुठेतरी मात्र हा चेंडू त्याच्या हातामध्ये आला नाही आणि त्याच कारणास्तव ही सिंगल धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. आणि नक्कीच या ठिकाणी एक धाव परिपूर्ण झाली. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा लास्तीत मलिंगा गोलंदाजी मार्क वरती. यावेळीचा प्रतिम डॉट बॉल आलाय. इथून मात्र पलटवार केला गेलाय मलिंगाच्या माध्यमातून. गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय. एकदा गोलंदाज यावेळीचा प्रतिम चेंडू पडल्यानंतर अनेशला मात्र पूर्णपणे थांबवून ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी लास्तीत मलिंगा या गोलंदाजाने केलंय. आणि नक्कीच लाला काय म्हणतील या ठिकाणी आतापर्यंत अनेश हा फलंदाज पूर्णपणे बीट होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कॉटन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होत आहे. अनेश बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद. नवीन फलंदाज या ठिकाणी मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काही जबरदस्त खेळी साकारत असताना एका बाजूला लास्तीत मलिंगा हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. शेवटचा आणि अंतिम या ठिकाणी चेंडू असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीकरीस आपण पाहिला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 5 रन ऑन दी बोर्ड, 5 धावा धाव फलकावरती. यावेळेस मात्र चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अचूक फेकेपर्यंत एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीकरीस धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज अमृत दांगडा त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. तर एका बाजूला आपण पाहिला मनीष आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. इथून वाईट बॉल आलाय. यस, डाऊन द लेगचा मारा पाहायला मिळाला. खराब चेंडूने सुरुवात राहिली गेली. अमृत दांगडा या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित जरूर केलं होतं मागील मॅच मध्ये.
दोन विमर हाताळले होते, पण इथून कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल. इथून डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी, पलटवार राहिला गेलाय या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून जो संघ विजय होईल थेट सुपर 16 मध्ये प्रवेश करेल. कारण की याची नोंद असू द्या, महत्वाचा सामना आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये रिवर्सचा टेम देखील राहिला होता, पण असफल झालाय डॉट बॉल. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र पालघर तालुका विधान पंचायत समितीचे सचिव या ठिकाणी सुरज सुतार सरांचं शुभागमन झालंय. सरच्या हार्दिक हार्दिक स्वागत. इथून आपण पहिलं 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत. यावेळेस मात्र चौथा चेंडू देखील वाईट हाताळला गेलाय. इथून मात्र 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त आपण पाहिला. धावफलक या ठिकाणी 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 रन ऑन दी बोर्ड, 8 धावा धावफलकावरती. इथून मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसवला गेलाय. इथून अजयला पूर्णपणे थांबवण्याचं कार्य त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत पलटवार केला गेला. इथून आंबेगाव बस बाजूला ओमसाई डोंगरीपाडा हे सन्मान देण्याचं कार्य राहिला होता. चेंडू थोडासा मात्र यस विकेटचं पतन, फलंदाज बाद. अजयला परतावं लागेल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉल. यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत जो पलटवार केला गेला, इथून 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक जाऊन पोहोचलाय 8 आकड्यावरती. गोलंदाज या ठिकाणी कैलास काकड पाहायला मिळतोय. फिरवलाय जरूर इनसाइड आउटचा फटका त्या ठिकाणी थर्ड मॅन रिजनला. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथून मात्र या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण होतील. आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. कैलास काकड या गोलंदाजाचा आपण आतापर्यंत विचार केला
तर पिंपल्स येत या मैदानावरती 2 चेंडू 2 षटकार काय राहिले गेले होते आणि तोच गोलंदाजी मार्क वरती कैलास काकड. इथून मात्र काय चांगला क्षेत्ररक्षण राहिला गेला. इथून चेंडू यस इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती. तिसरे षटक आहे प्रगती पथावर. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती. इथून अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मोठा प्रहार केलाय जरूर. फटका फसलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज या ठिकाणी तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी मात्र सरळ बॅटचा वापर जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडं एकच धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 12 आकड्यावरती 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळी मात्र रिव्हर्सचा टेम पॉवरफुल सक्सेसफुल. 1 बाउन्स क्लिअर करेल सीमारेखा पार. चौकार 4. इथून धावफलक 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन 3 षटकाच्या समाप्ती करी 16 धावा धाव फलकावरती. शेवटच्या आणि अंतिम षटक आठवण्यासाठी गोलंदाज विजय. गोलंदाजी मार्क वरती. इथून 3 षटकाचा खेळ आपण पहिला 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन दी बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. क्षेत्ररक्षण आहे लोंग ऑन ला. इथून एकच धावेवर सॅटिस्फाय बाबा लागेल. एकेरी धावेने धावफलक 17 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 रन ऑन दी बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटच्या अंतिम आपण पाहिला तर 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. यावेळी मात्र भन्नाट वेग तेज तर्रार या ठिकाणी पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. त्या ठिकाणी काही जबरदस्त खेळी साकारत असताना आतापर्यंत गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहिला तर विजय हा गोलंदाज उडवलाय जरूर. परफेक्ट इलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. विजय बॅक टू द पवेलियन.
यावेळी सप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र डॉट बॉल. इथून शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवरती विजयने आतापर्यंत पूर्णपणे फलंदाजांना थांबवलंय. यावेळी सप्रतिम चांगला शॉट सिलेक्शन इंदूर द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलंय जरूर. इथून मात्र विकेटचं पतन होईल. फलंदाज पाहत होताना पाहायला मिळत आहे. धावफलक 19 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 19 रन ऑन दी बोर्ड. यावेळी सोडावलाय जरूर त्या ठिकाणी. एकदा मिळाले दुसऱ्या धावीचा प्रयत्न. इथून मात्र यस विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहता येतं महत्वाचा सामना आहे. या ठिकाणी इथून 21 धावांचं लक्ष हे समोर आहे. गोलंदाजी मार्क वरती संजय आहे. 21 धावांचं लक्ष आहे समोर. गोलंदाज संजय पुन्हा एकदा
यावेळी स्कॉट अँड बोल्ट काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला गेलाय. फलंदाज बाद होताना कैलास काकड बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. गोलंदाज या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मोठा गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालाय. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाज हाताळले गेले. इथून आहे आपण पहिला गोलंदाज संजय, नवीन फलंदाज दीपेश या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता. 21 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून अक्रॉस द लाईन सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये आणि चेंडू सरळ कार्पेटला रोल करत त्या ठिकाणी. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती. आमचे 12वे प्रतिनिधी लाला यांनी सांगितलं होतं की बॅकएंड एरियाला जास्त मात्र हा फलंदाज फलंदाजी करतो आणि त्याच दिशेने मात्र ही फलंदाजी साकारली जाते दीपेश या फलंदाजाने. नक्कीच या ठिकाणी या 3 धावा महत्वाच्या असतील. या तिहेरी धावाने खातं ओपन झालंय त्या ठिकाणी. अरे त्यानं नवरे केलं ना आराम. यावेळी स्विच हिटचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल. इथून कार्पेटला रोल करत दन 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 आलाय या ठिकाणी. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि तितकेच मात्र रनिंग बिटवीन द विकेट राहिले गेले आणि या ठिकाणी 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. 21 धाव या ठिकाणी 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय दीपेश आहे. तर एका बाजूला आपण पाहिला अमृत धांगडा. हे 2 बॅटल पाहायला मिळत आहेत कारण की 21 धावांचं लक्ष हे समोर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्ट जाऊन यष्ट्यानं आदळलाय. यस फलंदाज बाद. विकेटचं बदल. फलंदाज बाद दीपेश. बॅक टू द पवेलियन गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय त्या ठिकाणी राहुल. इथून पहिला षटक आपण पाहिला. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. शेवटच्या अंतिम 2 चेंडू रिव्हर्ससाठी इथून मात्र चुकला गेलाय आणि इथून मात्र थोडस डेंजर रेंड कडे आले होते. इथून एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
21 धावांचं माफक लक्ष आहे आणि इथून जो पलटवार केला गेलाय या ठिकाणी ओमसाई डोंगरीपाडा संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली गेली. अमृत दांगडा आहे, जबाबदारीने खेळावं लागेल, महत्वाचा सामना आहे. इथून जर जिंकला तर थेट मात्र सुपर 16 मध्ये प्रवेश पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन अमृत दांगडा नावाचा 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार, चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. इथून येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल. विलीस मात्र प्रतिम हळवार पद्धतीने चेंडूला स्लाइस केला, एकदा मिळाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथून एकाच धावेवर थांबावं लागेल. अनिश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून अजूनही 17 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. इथून थोडासा मात्र प्रेशर कटबट जरूर झाला गेलाय. इथून कुठेतरी मात्र एक चांगली गोलंदाजी हाताळली होती, पण तिथून मात्र अमृत दांगडा या फलंदाजाने मात्र पलटवार केला गेला आणि त्याच कारणास्तव अजूनही इथून मात्र 9 धावेच्या 8 यावेळेस लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर, वाईट बॉल आलाय. अवांतर धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. अवांतर धावेने धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 8 धावेची गरज आहे, अजूनही 8 धावेची आवश्यकता आहे. थोडीशी मात्र नाराजगी व्यक्त करत असताना लाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. इथून मात्र नक्कीच आकाशच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य स्मित पाहायला मिळेल, कारण की डॉट बॉल आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी अनेश, तर एका बाजूला अमृत. अप्रतिम चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळालंय. पंपन झाली त्या ठिकाणी आणि त्याच कारणास्तव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल 15 या आकड्यावरती. अजूनही 6 धावेची गरज आहे विजयासाठी, कारण की मी षटकाराने हा खेळ फिनिश होईल का हे देखील पाहिलं जाईल. स्टायलिश मध्ये फिनिश केलं जाईल का हे देखील मात्र प्रश्नचिन्ह असेल. यावेळी सोडवलंय जरूर, मात्र चेंडू बराच काढावे, क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. येस, गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद या ठिकाणी अमृत दांगडा बॅक टू द पवेलियन. कॉन धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज त्या ठिकाणी प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि जास्तीत जास्त प्रवीण या नावाने प्रसिद्धी मिळाली. नक्कीच भिवंडी चषकामध्ये ज्याची चर्चा राहिली होती आणि तोच मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रवीण. कारण की भिवंडी चषकामध्ये आपण एकंदरीत विचार केला तर मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता तोच प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. नक्कीच त्या ठिकाणी इथून अजून विजयासाठी 6 धावेची गरज आहे विजयासाठी.
14 चेंडू आणि 6 धावेची गरज असेल. स्टायलिश फिनिश मध्ये षटकार येईल का? आणि षटकार आला तर नक्कीच हा आनंदमय वातावरण पाहायला मिळेल. असं काही घडणार नाही. डॉट बॉल आलाय. इथून दबाव आहे, प्रेशर आहे. इथून अजूनही 13 चेंडू आणि 6 ची गरज आहे. नक्कीच जो संघ विजय होईल मात्र सर्पमित्र सफाळे या संघासमोर 2 हात वरती करेल. यावेळी सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. इथून येणारी चेंडू असतील 12 चेंडू आणि 5 धावेची गरज असेल. गोलंदाज मनीष या ठिकाणी 12 चेंडू आणि यावेळी लाईन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यावेळी प्रवीणच्या खेळी लागलाय पूर्ण विराम. गॉन. धन्यवाद, थँक्यू. चला फलंदाज लगेच गाई करा. यानंतर आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. तसेच हे ग्राउंड देखील आपल्याला खाली करायचं आहे. या ठिकाणी थोडस ग्राउंडची आपण मरम्मत करणार आहोत. ते आमचे त्या ठिकाणी सावरे गावातील एक ग्रामस्थ देखील त्या ठिकाणी वाट बघतायत. आणि नक्कीच जसे सामना हा संपेल तसाच मात्र या ग्राउंडची मरम्मत केली जाईल. नवीन फलंदाज अनिकेत हाडल या ठिकाणी अजूनही 11 चेंडू आणि 5 धावेची गरज. 11 चेंडू 5 धावा. लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून अजूनही 10 चेंडू आणि 4 धावेची गरज. 10 गेंदे से 4 रनों की दरकार. 10 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. स्टेप आउट जरूर केले या ठिकाणी. टू द गॅप मध्ये एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून 2 धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. अजूनही 2 धावेची गरज आहे. यावेळी श्रीबसचा अटेम्प्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट झाली असती तर यस विकेटचं पतन त्या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळतोय. मनीषने आतापर्यंत प्रभावित केलं या गोलंदाजाच्या जोरावरती. नवीन फलंदाज झाला त्या ठिकाणी विजय 7व्या क्रमांकावरती. यावेळी मात्र कॉट अँड बोल्ड जरूर नामी संधी होती. इथून आधी विजयासाठी 1 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज.
यावेळेस अप्रतिम चांगला इन्साइड आउटचा फटका पाहायला मिळाला. यस, इथून चला लगेच आपण कर्णधार या, कर्णधार हँडशेक नका करू वाटल्यास, पण कर्णधार हँडशेक करा. एक कर्णधार फक्त या ठिकाणी हँडशेक करा. हॅलो हॅलो हॅलो, चला मॅन ऑफ द मॅच ठरलाय अमृत धांगडा. आपण या, आपण आहात मॅन ऑफ द मॅच. तर हा मॅन ऑफ द मेडल आपण पुरस्कार आहे तो आपण घ्या. कोणाचे असते कोणाचे असते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय अमृत धांगडा. तर नक्कीच आपण ठरलात मॅन ऑफ द मॅच. तर आपण या प्लीज आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घ्या.